नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहे बरं का. जाणून घ्यायचं आहे ना, चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा बरं. तर आज आता जीवानंदिनी आणि पार काव्याचं लग्न आहे. लग्न मोडावं म्हणून रम्याने खूप प्रयत्न केले, पण रम्याच्या काही प्रयत्नांना यश आलं नाही. याला कारण असं की पार्थ आणि काव्याचं खरोखर एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आता ऐन लग्नाच्या दिवशी रम्याने काव्याच्या ज्यूसमध्ये गुंगीचं औषध टाकलेलं असतं आणि तिला एका रूममध्ये पॅक करून ठेवते आणि स्वतःच नवरीच्या वेशामध्ये तयार होऊन लग्न मंडपात येते. लग्न मंडपात आल्यानंतर ती चेहऱ्यावरती पदर घेतल्यामुळे ती कोण आहे हे लवकर कोणाच्या लक्षात येत नाही. पण इथे नंदिनी आणि जीवाला मात्र थोडासा संशय आलेला असतो. लग्नाच्या जवळपास निम्मे विधी उरकत येतात तेव्हा नंदिनी म्हणते, 1 मिनटं, आता आपली ही शेवटची विधी राहिली आहे 7 फेऱ्याची. ह्यावेळेस काव्या, तू तुझ्या चेहऱ्यावरती मुकुटा काढ. तर ती म्हणते, नाही नाही, मी असा नवस केलेला आहे की जोपर्यंत पार्थ आणि माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी चेहरा दाखवणार नाही. तर लगेच नंदिनी म्हणते, तू जर तुझा चेहरा दाखवला नाही तर आम्ही पुढच्या विधी करणार नाही. तेवढ्यात इकडे आता रूममध्ये काव्याला शुद्ध आलेली असते. काव्य खूप दरवाजा वाजवते रूमचा, कसा बसा ती रूमच्या बाहेर पडते आणि तेवढ्यातच ती एक्झॅक्ट हॉलमध्ये एंट्री करते. हॉलमध्ये एंट्री केल्यावरती सगळ्यांच्या पार होश सोडून जातात की बाबा मग ही नवरी मुलगीच्या वेशामध्ये कोण आहे. पार्थ लगेच त्या नवरीच्या चेहऱ्यावरचा जो घुंगट आहे तो साईडला घेतो. तर बघतो तर तिथे रम्या असते. पार्थला खूप राग येतो आणि इथे काव्याची परिस्थिती अशी झाली असते की तिला नीट बोलताही येत नसतं. ते बघून पार्थला अजूनच टेन्शन येतं आणि लगेच पार्थ त्या टेन्शनच्या भरामध्ये काव्याच्या सनकन एक कानाखाली असतं सॉरी रम्याच्या कानाखाली वाजवतो. तर रम्या पडायला लागते. तेवढ्याच कसं बसं वसुधा त्याला सांभाळते. लगेच विक्रम पुढे येतो आणि म्हणते, वसू, आम्ही तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता पण तू पूर्ण आमचा विश्वासघात केला आहे. वसुधा म्हणते, नाही रे विक्रम, मला ह्यातलं काही माहिती नव्हतं. मला पण वाटत होतं की आता ही रम्या सुधारली आहे, पण रम्या काही सुधारणार नाही. आता जर तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ना ती तुम्ही रम्याला देऊ शकता. आता वसुधाच असं म्हणल्यावरती रम्याला खूप राग येतो की आई माझ्या साईडनी बोलत नाही आहे. पण सगळे मिळून तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेता आणि शांतपणे रम्या पार्थ जीवानंदिनीचं लग्न पार पडतं. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का. चला तर मग बाय.